माजी आरोग्य मंत्री दिग्विजय खानविलकर यांची आज 72वी जयंती। या निमित्तानं छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात त्यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। करवीरचे तत्कालीन आमदार आणि माजी आरोग्य मंत्री दिग्विजय खानविलकर यांनी पाठपुरावा केल्यामुळे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचा विकास झाला। तसंच त्यांच्या पुढाकारातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयही सुरू झालंय। त्यामुळे दरवर्षी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या वतीनं स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांची जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम घेतले जातात। आज त्यांची 72वी जयंती। या निमित्तानं छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया विभागात त्यांच्या प्रतिमेचं राजलक्ष्मी खानविलकर, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। गोरगरीब आणि गरजूंचा आधारवड ठरलेल्या सीपीआरच्या विकासात त्यांचा मोठा वाटा होता। वैद्यकीय महाविद्यालय आणून त्यांनी सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना वैद्यकीय शिक्षण घेण्यास प्रवृत्त केल्याचं राजलक्ष्मी खानविलकर यांनी सांगितलं। यावेळी डॉक्टर अक्षय बाफना, डॉक्टर विदुर कर्णिक, डॉक्टर भूपेंद्र पाटील, डॉक्टर अपराजित वालावलकर, डॉक्टर माजिद मुल्ला, डॉक्टर किशोर देवरे, डॉक्टर वसंत देशमुख, डॉक्टर शिवप्रसाद हिरुगडे, डॉक्टर सरिता थोरात, डॉक्टर सोहेल जमादार, माजी नगरसेवक ईश्वर परमार, आरोग्यदूत बंटी सावंत, अंजली देवडकर, सचिन घरपणकर, निलेश मोरे, किरण सूर्यवंशी, महादेव पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।